चंद्र आला तर फ्लॅट घेईल, मंगळ आला तर जमीन घेईल. ओ हो. आणि राहू आला तर शापित वास्तू मिळेल. शनी आला तर जुनं घर. की ॲटलिस्ट वास्तूमध्ये असे झोन आहेत की ज्या ठिकाणी तुमच्याबद्दल कितीही वाईट काही गोष्टी झाल्या तर तुम्ही वाचू शकता. वा ते वास्तूच्या दृष्टीने योग्य असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यावरती कुठेतरी ना नीट अभ्यास आणि हे करणं खूप गरजेचं आहे. दारूचं दुकान किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्याला वास्तू लागत नाही का? काही लोकांनी योग्य वेळी ज्योतिष वास्तुशास्त्र यांचा अवलंब केला म्हणून ते सक्सेस पण आहेत. की ह्या ईशान्य उत्तरेमध्ये कुठलाही पिलर नको किंवा कुठलाही डक्ट नको. ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर त्या घरातल्या लेडीज जास्त असतात, त्यामुळे लेडीजला जास्त समजतं. ज्या घरात तुमचा जन्म झाला आहे त्या घरामध्ये ज्या दिशेला टॉयलेट असतं त्याच दिशेला तुमच्या पत्रिकेमध्ये त्या त्या ग्रहाची पोझिशन आहे. अरे बापरे. आपल्या आयुष्यात दृष्टी आणि सृष्टी नावाची एक म्हण आहे की आपल्या दृष्टीच्या पलीकडे सुद्धा एक इतकी मोठी सृष्टी आहे आणि या सृष्टीमध्ये अनेक गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. गरज आहे ते जे मिसिंग डॉट्स आहेत हे कनेक्ट करायची आणि आज तसाच एक छोटासा प्रयत्न आम्ही करणार आहोत. नमस्कार, माझं नाव अधीश आहे. भविष्यशालाच्या आजच्या या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आतापर्यंत आपण भविष्यशालेवरती ज्योतिष असेल, न्यूमरोलॉजी असेल, वास्तू असेल, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल वेगवेगळं बोललोय. पण आज आपण अशा एका मुद्द्याला हात घालणार होतो की जो ऍक्च्युअली एकमेकांशी कनेक्टेड आहे. कदाचित आपल्याला ते माहिती नसणार आहे. आज आपण ज्योतिष आणि वास्तू हे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत, ह्या दोन्ही गोष्टी जर एकमेकांच्या सोबत आल्या तर तुमची किती छान प्रगती होऊ शकते, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी अवधूत प्रसादी गुरुजी आज इथे आलेले आहेत. गुरुजी नमस्कार, मनापासून स्वागत आहे तुमचं. आणि जसं मी आता सांगितलं की तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास आहे, ज्योतिष असेल नाहीतर वास्तू असेल. पण मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की ह्या दोन गोष्टींची सांगड घालावी की ह्या दोन गोष्टींचं ज्ञान एकत्र आत्मसात करावं, अशी भावना कधी निर्माण झाली तुमच्या मनात? अरे खूप छान प्रश्न आहे. ज्यावेळेस ज्योतिषशास्त्र मी पाहायला सुरुवात केली तसं तर लहानपणापासून म्हणजे जवळजवळ 1997 पासून मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत करत पाहत होतो. सुरुवातीला प्राथमिक ह्याच्यामध्ये फक्त पत्रिकेमध्ये वैधृती योगाची शांती आहे किंवा व्यतिपात योगाची शांती आहे एवढं समजायचं. मग अभ्यास वाढत गेला जसा जसा तसं ज्योतिषशास्त्राबद्दल खूप जास्त आवड निर्माण झाली आणि मग त्यातून जी इच्छा निर्माण झाली की खूप जास्त कळलं पाहिजे आपल्याला. मग काही केसेस अशा घडल्या की समोरच्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये ॲक्सिडेंटचा योग होता, अपघाताचा योग होता, परंतु ती व्यक्ती जी आहे ती वारलीच म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये. तर मी शांती करायला सांगितली पण त्यांना वेळ मिळत नव्हता, त्यामुळं ती झाली नाही. पुण्यातलीच केस आहे, नाव घ्यायला काही हरकत नाही, वारले ते आता. अजित काळे म्हणून पोलीस होते आणि ते माझे चांगले मित्र होते. तर त्यांना मी दरवेळेस पूजेला गेलं की सांगायचो की आपल्या पत्रिकेमध्ये असं असं शनी मंगळ युती आहे. जे पुस्तकात वाचलं ते मी त्यांना सांगितलं. तर ते आणि त्यावेळेस त्यांना 7.5 पण होती, म्हणजे 9/9/2009 पर्यंत 7.5 होती. तर ते सगळं करत असताना 10/9ला ते वारले आणि मी त्यांना म्हणायचो की 9/9 नंतर तुमचं काही नाही, व्यवस्थित आहे सगळं. तर ह्या गोष्टीचं खूप अतोनात दुःख झालं मला. त्यावेळेस मी मार्केट यार्ड मंडळ शारदा गणपतीमध्ये पण कार्यरत होतो. रोजची दैनंदिन पूजा अर्चा, गणपती बाप्पाची सेवा होती. पण हे कुठंतरी मनात राहिलं की जर ज्योतिषशास्त्र खरं आहे आणि ते आपल्याला कसं कळलं नाही की हातात खालनं पत्रिका जाते आहे, एक तर आपल्याला जमत नाही आहे किंवा मग ज्योतिषशास्त्रामध्ये काहीतरी कमतरता वाटली मला. म्हणून मग मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केला आणि मग ज्योतिषशास्त्रामध्ये सगळ्यात जी सखोल माहिती देणारी पद्धती मला वाटली, आजही वाटते, ती म्हणजे कृष्णमूर्ती पद्धत. कृष्णमूर्ती पद्धत ही अशी पद्धत आहे की हरवलेली व्यक्ती, वस्तू, त्याच्यानंतर गेलेली लाईटसुद्धा किती वाजता येईल इथपर्यंतच्या गोष्टी डिटेलमध्ये कळतात की बाबा साधारण ह्या 10-15 मिनिटात लाईट येईल किंवा ह्या 1 तासाने 2 तासाने लाईट येईल किंवा एखादी घटना कधी घडेल हे सांगायची जर शक्ती कुठल्या ज्योतिषशास्त्रात असेल तर ते म्हणजे कृष्णमूर्ती पद्धत. आणि अनेक हजारो लाखो असे ज्योतिषी होऊन गेले ते की त्यांनी कृष्णमूर्ती पद्धतच केली, त्यांचं ॲक्युरेट भविष्य आलं. पण मी कृष्णमूर्ती पद्धतीने पाहतो असं जर म्हणलं तर प्रत्येक गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर त्यांना करेक्ट द्यावं लागेल आणि अभ्यास करावा लागेल, म्हणून त्यांनी ती गोष्ट लपवून ठेवली. हां,
त्याच्या अगोदरच्या काळात जी लोक होती त्यांची उपासना होती, अनुष्ठान होतं, पारंपरिक ज्योतिषशास्त्रातनंही त्यांचे भविष्य खरे ठरायचे, बरोबर. बरेचसे भविष्य खरे ठरायचे. त्यामुळं त्यांचा तर एक भाग वेगळाच सोडूया, पण ज्यांचं अनुष्ठान नाही, उपासना नाही, पण कॅल्क्युलेशन आहे, नियम माहिती आहेत की कुठली गोष्ट पाहण्यासाठी काय नियम कुंडलीवरती अप्लाय करायचे आहेत किंवा प्रश्न कुंडलीवर काय अप्लाय करायचे आहेत, तर ते त्याच्यामध्ये येतात. आता तुमचा जो प्रश्न होता की ह्या गोष्टीची इच्छा कधी झाली की म्हणजे ज्योतिष आणि वास्तू. वास्तुशास्त्र हां. कसं कनेक्ट होतं हे पाहण्यासाठी. तर काय व्हायचं की ज्योतिषशास्त्राप्रमाणे, कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे माझे भविष्य अनेक खरे ठरायचे. कधी लग्न होईल, कधी काय होईल, ह्या गोष्टी होतील. पण त्याच्यावरती उपाय असे मला सापडत नव्हते किंवा होम हवन ह्याच गोष्टी आहेत असं आहे. होम हवन करून किंवा शांती करून सुद्धा रिझल्ट मिळतात, अगदी चांगले रिझल्ट मिळतात. पण प्रत्येकाला ते शक्य होतं, ते करणं होतं किंवा कायमस्वरूपी इलाज त्या गोष्टीचं होत नाही. बरोबर. मग कायमस्वरूपीचा इलाज कशामध्ये? तर मी वैदिक वास्तुशास्त्र शिकलो. बरं. तर वैदिक वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा असं झालं की सिम्पटम्स मॅच होत आहेत, प्रॉब्लेम्स आहेत जे काय, तर ते स्मॅश होत आहेत, पण उपाय असे प्रॉपर सापडत नाहीत प्रत्येक गोष्टीवरती, असं व्हायचं. मग एक कन्सेप्ट कळाली की बाबा अरे पत्रिकेमधल्या या ग्रहावरनं जर बघितलं तर या ग्रहाप्रमाणे त्यांच्या घरामध्ये किचन इथं येतं. मग कळलं की टॉयलेट सुद्धा येतं. मग असं कळलं की टॉयलेट येतच का मुळात तिथं, तर त्याच्या पाठीमागं गर्भधारणा येते. ज्या घरात तुमचा जन्म झालाय त्या घरामध्ये ज्या दिशेला टॉयलेट असतं त्याच दिशेला तुमच्या पत्रिकेमध्ये त्या ग्रहाची पोझिशन येते आपोआप. अरे बापरे. आणि त्याचा इफेक्ट तुमच्या लाईफ टाईम तुमच्या आयुष्यावरती राहतो, तो काढता येत नाही. मग कुणी म्हणेल बाबा केतू तुमचा असा आहे म्हणून हा प्रॉब्लेम आहे, कुणी म्हणेल राहू असा आहे म्हणून प्रॉब्लेम, पण तो काय आहे हे ह्याच्या पाठीमागचं रिझन हेच आहे की ज्यावेळेस तुमचा जन्म होतो, आई वडील ज्या ठिकाणी असतात, एकत्र येतात, गर्भधारणा होते आणि गर्भधारणेच्या वेळेला त्यांचे विचार, त्यांची जी काही संकल्प असतील, बाबा सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की कुठलीही घटना, मग जन्म असू दे नाही तर एखादं भवन असू दे, त्याप्रमाणे जे भाव तयार होतात तुमच्या मनात, त्याप्रमाणेच भवन तयार होतं. मनातल्या भावाशीच संबंध तुमच्या वास्तूचा आहे. बरोबर. मग भाव काय मनात येणार आहेत हे कशावरनं कळेल? तर तुमच्या जन्मकुंडलीतल्या त्यावेळेसच्या महादशा, अंतर्दशा आणि विदशेमधनं. बरोबर. महादशा जर राहूची असेल तर तुम्ही सैरभैर धावाल, तुम्हाला कळणार नाही की मी काय करू. अचानकपणे माणसाच्या आयुष्यामध्ये जे घटना घडतात की नाही का, आता समजा तुमचंच उदाहरण घेतलं, आरजे तुम्ही रेडिओ सिटीमध्ये होता, म्हणजे हे जे सगळे रूपांतर आहे तुमच्या आयुष्यातले, अचानक बदल हा राहू घडवतो. बरोबर. पत्रिका न बघता माझी राहूची दशा होतीच त्यावेळेस. करेक्ट. 16 वर्ष आणि माझी सगळी चेंजेसचीच गेली सगळी. 18 वर्ष. 18 वर्षामध्ये जे काही तुम्ही पाहिलं ते तुमचं MBAच्या पेक्षा पुढचं डॉक्टरेट झालं. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही CA झालात, CA झाल्यानंतर RJ झालात, शब्दांवरती तुम्ही कमांड घेतली, त्याच्यानंतर तुम्ही आज स्वतःच्या या पोझिशन पर्यंत आलात की स्वतःचं एक स्टुडिओ तयार करून तुम्ही एक छानपैकी पॉडकास्ट करताय. तर हे सगळं करण्याकरता तुम्हाला राहून जग, दुनिया, सगळ्या गोष्टी दाखवल्या. आणि ते स्थित्यंतर जे आहेत ते अगोदर तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळाची दशा होती, त्यावेळेला तुम्हाला काहीतरी करायची एनर्जी होती अंगामध्ये. त्याच्यानंतर राहूने तुमचे विचार प्रगल्भ केले आणि तुम्हाला इथपर्यंत आणलं. मग आता हेच का झालं? तर 80-81 सालातल्या आसपासचा जन्म असेल तुमचा. बरोबर. तर त्यावेळेस राहू मिथुन राशीत होता. मग मिथुन राशीतला राहू बुद्धीकडं, बोलण्याकडं, ह्या गोष्टीकडेच घेऊन जाणार तुम्हाला. मग कोणत्या ना कोणतं. मग राहू जर गुरुच्या नक्षत्रात असेल तर तुम्हाला एखाद्या संशोधनात्मक कामात घेऊन जाईल. जर राहू तुमचा आर्द्र नक्षत्रात असेल तर पुन्हा हे जे मायाजाल आहे सगळं, पॉडकास्ट असेल, ह्या गोष्टी असेल. मग आर्द्र नक्षत्रामध्ये राहू जर असेल तर त्या पद्धतीने. मग त्याच्यावरती राहूवरती दृष्टी कोणत्या ग्रहाची आहे, त्या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. आणि त्याप्रमाणे तुमचे विचार. आपल्याला वाटतं की मी चाललोय, मी करतोय, मी कष्ट करतोय, मला वडिलांनी शिकवलं, मी या शाळेत शिकलो, मला ही पदवी मिळाली. अरे पण पदवी मिळण्याच्या पाठीमागं जी दशांची जी मालिका आहे ती तर तुम्ही सोडू शकत नाही आणि खूप काही बदल करू शकत नाहीत. पण हां, वास्तूमुळं आणि तुमच्या पत्रिकेमुळं तुम्ही आयुष्यामध्ये सकारात्मकतेकडे नक्की जाऊ शकता. जर माहिती आहे तुम्हाला की हा काळ माझ्यासाठी वाईट आहे, खूप त्रासदायक आहे, तर तुम्ही ॲटलिस्ट वास्तूमध्ये असे झोन आहेत की ज्या ठिकाणी तुमच्याबद्दल कितीही वाईट काही गोष्टी झाल्या तर तुम्ही वाचू शकता.
वा वा. निश्चित. आणि जर त्या ठिकाणी उपासना केली तर सोने पे सुहागा है ना. त्याच्यानंतर त्या ठिकाणी झोपले तरी सुद्धा छान आहे. मग पॉझिटिव्ह जागा असतात वास्तूमध्ये आणि निगेटिव्ह पण जागा असतात. बरोबर. आणि एक वाईब्स असतात, शहराच्या पण असतात. पुण्यामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला आपलं बुद्धी चालवण्याची एक नाही का, पुणेकर आहेतच मुळात हुशार, तर प्रत्येकाला एक वेगळं ऊर्जा मिळते. तेच ते त्यांच्या गावी गेले तर वेगळी ऊर्जा असते. तेच जर आणखीन कुठं पुष्करला गेले, दिल्लीला गेले, तर प्रत्येक शहरावरती सुद्धा एक वेगळं वेगळं एक, आणि तिथल्या लोकांची बोलण्याची पद्धत पण त्याच पद्धतीची असते. ते गोल फिरवून बोलणारे असतात, काही सरळ बोलणार. पुणेकर सरळ बोलण्यामध्ये तरबेज आहेत. त्याचबरोबर मुंबईचे लोक खूप मवाळ आहेत, बरोबर आहे की नाही. तुम्ही मुंबईतल्या एखाद्या पोलिसांना जरी प्रश्न विचारला की हा पत्ता कसा आहे, तर त्या मवाळ भाषेतच ते सांगणार. पण पुण्यातले तसे नाही, सरळ जा असं सांगतील. तर हा जो प्रभाव आहे हा त्या शहरांवरचा, त्या ग्रहांचा आणि तिथल्या नकाशाचा आहे. वास्तू ॲज पर वास्तू जर बघितलं आपण तर दोषही आहेत आणि चांगल्याही गोष्टी आहेत. माझा जो पहिला प्रश्न होता त्याचं ऑलरेडी तुम्ही उत्तर दिलेलंच आहे की बाबा ज्योतिष आणि वास्तू याचा कसा संबंध आहे. पण आता आपण जाऊयात काही स्पेसिफिक प्रश्नांकडे. तर जसं आता तुम्ही बोलताना म्हणलं की कुंडलीतले भाव असतात, दशा असतात, अंतर्दशा असतात. तर आपण जर कुंडलीमधलं एक एक्झॅक्ट स्थान सांगायचं असेल की बाबा अमुक एक स्थानाने तुमचे घर स्थावर मालमत्ता ठरत असेल, तर कुंडलीतलं ते घर कोणतं आहे? कुंडलीमध्ये चतुर्थ स्थान म्हणजे चौथं स्थान जे आहे ते तुम्हाला जन्मकुंडलीमध्ये वास्तुयोग किंवा वाहन योग आणि शिक्षणाचा योग, ह्या 4 गोष्टी तर कंपल्सरी. आणि आई घर, वास्तुयोग, ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो. आता कधी घर करणारे आणि कधी वास्तू करणारे याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला लॉजिकचा वापर करावा लागतो. दशा अंतर्दशा ज्या वेळेला येतील, लहानपणी आली तर समजायचं की तो शिक्षण करणार आहे. जर युवा अवस्थेमध्ये आली आणि त्यासोबत 4-9 लागलं तर अभ्यास करणार आहे. आणि जर 4, 2 आणि 11 हे 3 स्थानं एकत्र लागले तर घराकडे जाईल. आणि मग त्यात सुद्धा पुन्हा अजून गोष्टी आहेत. चंद्र आला तर फ्लॅट घेईल, मंगळ आला तर जमीन घेईल, हो, आणि राहू आला तर शापित वास्तू मिळेल, शनी आला तर जुनं घर घेईल. अरे बापरे, एवढं डिटेलमध्ये कळतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, दशा अंतर्दशा आणि त्या व्यक्तीची इच्छाशक्ती जर समोरच्या व्यक्तीची कमी असेल तर योग घेऊन सुद्धा निघून जातात. लग्नाचंही तसंच होतं, वास्तूचंही तसंच होतं आणि जीवनातल्या सगळ्याच बाबतीमध्ये तसंच होतं. खूप स्ट्रॉंग योग असेल तर घर होतं. आत्ताच्या काळात म्हणजे गगनाला भेटलेल्या जमिनीच्या आणि प्रॉपर्टीचे रेट्स आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला ते खूप अवघड जातं घर घेणं. तर घर घेण्यासाठी योग तर पाहिजेच आणि त्याच्यासोबत तुमचं म्हणजे 6वं स्थान जे आत्ताच्या काळात गरजेचं आहे. 6वं स्थान लागल्याशिवाय घर होत नाही. का होत नाही तर 6वं स्थान म्हणजे कर्ज. 6व्या स्थानावरनं ऋण बघितलं जातं. मग 6वं स्थान लागलं, कर्ज मिळालं, पण मग रिपेमेंट पण पाहिजे. मग रिपेमेंट होण्यासाठी 5वं स्थान आवश्यक. जर ते झालं तर तुमचं घर घ्याल, 5 वर्षात तुम्ही नील पण कराल. 20 वर्षाची गरज नाही. मग तसे योग असतील तर स्पेसिफिक आम्ही सांगतो. असे आहेत व्यक्ती की ज्यांच्या कुंडलीमध्ये 2018 साली मी सांगितलं होतं की ते माझ्याकडं असंच म्हणजे आले आणि म्हटले माझा फ्लॅट बघायचा आहे, घर घ्यायचं आहे आणि कुंडलीचं पण कन्सल्टेशन पाहिजे. तर मी त्यांना सांगितलं की तुमच्या पत्रिकेत तर घर आहेच, पण त्यासोबत ते 5 ते 6 वर्षातच नील पण होणार आहे. ते म्हणलं कसं शक्य, 20 वर्षाचं लोन घेतलंय मी, नाही शक्य. मी म्हणलं तुमचं परदेश गमनाचे योग आहे. ते कॅनडाला गेले. त्याच्यानंतर एक 6 महिने वर्षभरात. नंतर आता दुसरा फ्लॅट घेताना पण त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. आणि असं आहे म्हणजे. पण मला आता याच लाईनवरती पुढचं विचारायचं, जसं तुम्ही आता ही घरं सांगितली, पण काही लोक असे असतात ना की कम वॉट मी कितीही प्रयत्न केला तरी त्यांची घरं होत नाहीत. घर झालं तरी तुम्ही सांगितलं तशी शापित वास्तू मिळते. सो मग असे कोणकोणते दोष असतात किंवा असे कोणते ग्रह आहेत की जे त्या स्थानामध्ये असले की असा प्रॉब्लेम क्रिएट करतात? ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये केतू किंवा राहू चतुर्थ स्थानात असेल त्याच्यावरती जर शनीची दृष्टी असेल तर विलंब होतो. मग कधी कधी 50-60व्या वर्षी पण घर होतं. अशी लोक आहेत ना की 35-40व्या वर्षी घर घेतलं. मॅक्झिमम एज हीच आहे, 30-35च्या दरम्यानच घर घेतो माणूस. फार कमी लोक आहेत जे IT चे किंवा प्रोफेशनल्स असतील 20-22व्या वर्षीच मोठं पॅकेज मिळालं
आणि घर घेतलं. पण त्यांचं सुद्धा इतकं चुकतं की आज 2 लाख रुपये पगार आहे म्हणून ते घर घेतात आणि उद्या 6 महिन्यानंतर त्यांचं हे कमी होऊन जातं, पॅकेज कमी होतं किंवा नोकरी जाते. तर घर घेताना या गोष्टींचा विचार केला पाहिजे. नुसतीच घर घेत बसणं काय उपयोग नाही. 2-2, 3-3 फ्लॅट आणि मग पॅरालिसिसचे अटॅक येतात 30-40व्या वर्षी या लोकांना. तर असे पण केसेस मी पाहिलेले आहेत. घर व्हायला पाहिजे, प्रत्येकाचं व्हायला पाहिजे, यात काही म्हणजे दुमत नाही. पण घर घेताना आपलं खर्च आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसायला हवा. बरोबर. मी म्हणेन की तुम्हाला घर घ्यायचंय ना तर तुम्ही आधी रेंटवरचं जे घर घेणार त्यावेळेस वास्तू व्हिजिट करा, म्हणजे जेणेकरून त्या घरापासून तुमचं नवीन घर होईल. अच्छा. त्याचा दरवाजा, त्याचं सगळ्या गोष्टी जातील 10-20 हजार रुपये, 10,000 रुपये चॉईस करण्यामध्ये समजा. पण त्याचं एक बेनिफिट तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल आणि त्याचा जर तुम्ही आणखीन स्वस्तात काही वास्तू वगैरे करून घेतला, झोपण्याची जागा फिक्स केली, हे केलं तर तुमच्या नवीन घराकडे तुम्ही लवकर जाऊ शकाल. आय थिंक यू सम अप द माय नेक्स्ट क्वेश्चन ऑल्सो, की जर असे काही दोष असतील तर त्याला सोल्युशन काय आहे. पण मी काही बघितलं की काही लोक असे आहेत की ज्यांना स्पेसिफिकली सांगितलं जातं की तुम्ही जेव्हा वास्तू घ्याल तेव्हा तुमच्या स्वतःच्या नावावरती नका, पत्नीच्या नावावरती, आईच्या नावावरती किंवा मुलांच्या नावावरती घ्या. तर हा काय अशाच प्रकारचे योग असतात पत्रिकेमध्ये की त्यांच्या पत्रिकेमध्ये दोष जास्त असतात किंवा त्याच वेळेला आईच्या किंवा मिसेसच्या किंवा घरातल्या इतर सदस्यांच्या कुंडलीमध्ये स्ट्रॉंग योग असतात वास्तू होण्याचे किंवा त्यांच्या नावावरती स्थैर्य प्राप्त होण्याचे, मालमत्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होण्याचे, म्हणून त्या गोष्टी सजेस्ट केल्या जातात. अच्छा. आणि जसं तुम्ही सांगितलं की ग्रहांच्या दशा अंतर्दशा ह्या पण खूप मॅटर करतात या सगळ्या गोष्टींना. तर अशी स्पेसिफिक कोणती ग्रहाची दशा आहे, महादशा, की ह्याच्यामध्ये मॅक्सिमम लोकांची घरं होतातच? गुरुची दशा. गुरु मंगळ यांची दशा. राहूच्या दशेमध्ये माणूस ऑलरेडी सैरबैर झालेला असतो, त्याच्या डिसिजन चुकतात, चुकीच्या ठिकाणी घर घेतो, चुकीच्या लोकांमध्ये असतो, चुकीच्या सवयी लागतात, व्यसनाधीन होतो, ह्या सगळ्या गोष्टी राहूच्या ह्याच्यात. पण तोच जर राहू स्ट्रॉंग असेल तर तो पराक्रमही करतो, कधी कधी इलेक्शन जिंकवतो, नको त्या गोष्टींमध्ये पण चांगले पैसे कमवतो आणि वरती जातो. म्हणजे काही लोक, आता या अनुषंगाने माझ्या मनात आला प्रश्न की दारूचं दुकान किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ह्याला वास्तू लागत नाही का, है ना. आजकाल म्हणजे ते ट्रेंडिंग मध्ये प्रश्न आहेत. त्यामुळे मला असं सांगायचंय की मी बरेच लोक असे पत्रिकेमध्ये बघितलेत की ज्यांची पत्रिका खूप छान आहे आणि त्यांनी त्या गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते सक्सेस नाही मिळालं. बघा, पूर्वीपासून दैत्य पण आहेत आणि शुक्राचार्य वगैरे, नाही का, दैत्यगुरु बृहस्पती, देवगुरु बृहस्पती आणि दैत्यगुरु शुक्राचार्य, बरोबर. तर दोन्हीकडे सूर पण आहेत आणि असुर पण आहेत. तर जे असुर आहेत त्यांच्यासाठी तो व्यवसाय निश्चित चांगला आहे, त्यांचे ग्रहच तसे असतात. राहू झालं, काही शनी झालं, हे ग्रह त्यांच्या पत्रिकेत स्ट्रॉंग असतात आणि त्या दिशा पण त्यांच्यासाठी मग त्या स्ट्रॉंग, म्हणून त्यांच्यासाठी ते बिझनेस चालतात. नाही तर प्रत्येक जण तोच व्यवसाय करत बसले असते आणि त्यांना सक्सेस मिळाल. तर म्हणजे मी असे पाहिले, मी सांगितलेलं पण आहे की 5-6 जण मिळून करतायत पण 5ही जणांच्या कुंडलीमध्ये तो योग नाहीये. मग माझे जे क्लायंट होते त्यांना मी सांगितलं की तुम्ही काय ह्याच्यात जाऊ नका. 5-50 लाख रुपये त्यांचे वाचले, कारण बाकीचे 4-5 जण आहेत त्यांनी ते टाकलं, पण मोठा रेस्टॉरंट, बार, हे ते सगळं केलं पण तो फ्लॉप झाला. वर्षाच्या आतच त्यांना बंद करा. आणि आपण असं बघितलं की खूप थाटामाटात सुरू झालेली रेस्टॉरंट ती बंद होऊन जातात. ओके. हा, आता जे चालतात ते फक्त जे खालच्या लेवलची जे विकली जाते दारू, देशी दारू, त्याचं जे लायसन आहे, तर तो एक लेवलच वेगळी असते त्या बिझनेसमॅनची पण आणि ते पिणाऱ्यांची पण. हा, तर ती कुंडली पण तशी असते, त्यांच्यामध्ये पृथ्वी तत्वच नसतं अजिबात. म्हणजे पत्रिकेमध्ये गुरुचा काही संबंध नाही, म्हणजे गुरु त्यांच्यासाठी त्रासदायक असतो आणि पृथ्वी तत्व पण, म्हणजे यांच्या शब्दाला किंमत पण नसते. शब्दाला किंमत पाहिजे ना मार्केटमध्ये. आता जर तुम्ही बोलले की बाबा मला एक 10 लाख रुपयाची आवश्यकता आहे गुरुजी, काहीतरी व्यवस्था करा, तर तुमच्या शब्दात ती ताकद आहे, तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी मदत करू शकतो. पण ह्या लोकांच्या शब्दावरती ताकद नाही आणि मग त्याप्रमाणे ते त्या लेवलच्या गोष्टी होतात आणि ते आणखीन व्यसनाधीन होतात. तर पत्रिकेतले ग्रह, वास्तूतले झोन म्हणजे दिशा, या लोकांवरती जास्त हावी होतात. आपल्यावरती पण होतात पण त्या क्षणापुरता असतात, कारण आपले जे संस्कार आहेत ते पण महत्वाचे आहेत, पत्रिका पण महत्वाची आणि वास्तू पण महत्वाची. मला याच लाईनवरती पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारावा असं वाटतो की अनेकदा असं होतं ना की
अनेक जण घरं घेतात हे घेतात, पण त्याच्या आधी जे एक आधीची जी तयारी व्हायला पाहिजे ती केली जात नाही. आणि जेवढं आता मी जेवढ्या लोकांशी बोललो तेवढं कळलं की अगदी काय म्हणतो ती वास्तूचा तो पहिला दगड खणण्यापासून ते तिथे राहायला जाईपर्यंत त्याच्या वास्तूवरती वेगवेगळे संस्कार करणं खूप गरजेचं असतं. तर बरोबर. जेव्हा कोणतीही वास्तू आपण बांधायला सुरुवात करतोय तर त्याच्या आधी तिथे कोणकोणत्या प्रकारची पूजा किंवा काही शांत आपण करणं गरजेचं असतं. बरोबर. जर समजा वास्तू बांधायची आपल्याला, तर पहिल्यांदा काय होतं, पुन्हा मनात भाव, म्हणजे कशासाठी, पहिल्यांदा प्रयोजन ठरतं बरोबर. आणि मग त्याचं आयोजन होतं. बरोबर. तर सांख्यशास्त्रात पण तसंच सांगितलं, कुठलीही वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती हा. यांचं एक तत्व असतं. बरोबर. जर तत्व चांगलं असेल, म्हणजे नाही का, रजोगुणी असेल तर त्याप्रमाणे फळ आळस होतो, लांबलचक गोष्टी होतात. जर सत्वगुणी असेल तर त्या गोष्टीला आपोआपच चालना मिळते. बरोबर. तमोगुणी असेल तर वादविवाद या सगळ्या गोष्टी घडतात त्या ठिकाणी. मग जर असं घडत असेल तर पुन्हा आपल्याला कुठं जावं लागेल, सत्वकडं, म्हणजे काय, अध्यात्माकडे जायचं असेल तर मग तुम्हाला त्या भूमीची शुद्धीकरण, ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या, आणि जर बिल्डिंग म्हणा किंवा बंगला म्हणा मोठ्या प्रमाणात जर बांधायचं असेल तर त्यात शिलारोपण सांगितलंय. नंदा वगैरे आदी 5 प्रकारच्या शिला असतात, तर त्या शिलांचं रोपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ती जी वास्तू आहे ती कशासाठी बांधणार आहोत आपण, त्याप्रमाणे आता एका ठिकाणी मी नुकतंच मुंबईला शिलारोपण केलं. तर त्या शिलारोपणामध्ये काय होतं, आग्नेय आणि पूर्व दिशा तिथं मिस होती म्हणजे तिथं सेप्टिक टँक येणारच होता, त्याला पर्याय नव्हता, काहीच करू शकत नाही तुम्ही. मग आग्नेय दिशा कुणाची आहे तर मंगळाची, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी लॉजिक वापरून तिथं उपाय पण करावे लागतात की मंगळाच्या वस्तू त्या ठिकाणी आपण काय केलं, चारही बाजूने ठेवल्या, म्हणजे शस्त्र अस्त्र विविध देवतांचे, की जेणेकरून ती एनर्जी फील्ड जी आग्नेय दिशेची वीक झाली आहे ती त्या ठिकाणी वाढली पाहिजे. मग उत्तरेची काय तर गदा आहे हनुमानाची, मग उत्तर दिशा जी आहे ती होऊ देण्याची शक्ती आहे, म्हणून उत्तर दिशेला गदा आली. जे शास्त्रात सांगितलंय त्याचप्रमाणे, मी काय वेगळं केलेलं नाही, पण त्या शस्त्रांनी ती एनर्जी मी तयार केली. जर त्या ठिकाणी सात्विक गोष्टी असत्या तर मी सात्विक गोष्टी ठेवल्या असत्या, म्हणजे तिथं राहायचंय कुणाला हे पण महत्त्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे वास्तूमध्ये उपचार करणं गरजेचं आहे. शिलारोपण असेल, पहिल्यांदा तर भूमिपूजन होतं, भूमिपूजनानंतर शिलारोपण आहे, शिलारोपणानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, द्वारपूजा वगैरे ह्या करणं गरजेचं आहे. पण मोठ्या वास्तूसाठी शिलारोपण फार अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर तिथली जी जमीन आहे त्या जमिनीची एनर्जी कशी आहे, स्पंदनं काय आहेत ते चेक करून मग त्याप्रमाणे उपचार करावे लागतात. ओके. आता जाऊयात आपण पुढच्या टप्प्याकडे, की जिथे आपली वास्तू बांधून झालेली आहे आणि आता वास्तुशांत. आता वास्तुशांत हा जो प्रकार आहे ना, की त्याच्याबद्दल खूप लोकांच्या मध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. आणि मला रिसेंट टाइम मध्ये कळलं की वास्तुशांतीच्या 1 दिवस आधी सुद्धा एक वेगळा यज्ञ, एक वेगळा होम केला जातो. तर हे सगळे संस्कार काय असतात? हां, तर बघा, जसं दोष आहे त्याप्रमाणे उपाय करणं गरजेचे असतं. बरोबर. मग आध्यात्मिक असू द्या किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे असू द्या. आध्यात्मिक याच्यामध्ये काय, रक्षोघ्न सूक्त असतं, त्याच्यानंतर उदक शांती असते. ह्या गोष्टी म्हणजे आजूबाजूचे जे निगेटिव्हिटी आहे, मृत्युंजय होम करू शकता. त्याच्यानंतर 11 दिवस पण वास्तुशांती करता येते. 7 दिवस आहे, 5 दिवस आहे, त्याच्यासोबत नवचंडी यज्ञ, शतचंडी यज्ञ, जशी आपली शक्ती असेल त्याप्रमाणे एक एक्स्ट्रा वास्तुपुरुषाचा जप असतो. प्रायश्चित्तार्थ सुद्धा आपण महादेवाचा जो आहे तो शांती, मृत्युंजय हवन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण मग ह्या सगळ्या कशा त्या जमिनीच्या नुसार आणि तुमच्या कुंडलीच्या नुसार ठरतात? कुंडलीनुसार, तुमच्या त्या जमिनीनुसार. असं तर बघा, सगळेजण सगळ्या गोष्टी करू शकतात, पण तुम्हाला काय आवश्यकता आहे, तिथली एनर्जी कुठली. तिथली जर एनर्जी उत्तर दिशेची बिघडलेली असेल तर उदक शांती करणं गरजेचं आहे, कारण उदक म्हणजे पाणी. उत्तर दिशा ही ऑपॉर्च्युनिटीची आहे, उत्तर दिशा ही नवीन नवीन संधी आणि पाण्याचा झोन आहे. आग्नेय दिशा जर बिघडली असेल तर मी त्यांना सजेस्ट करेल, यज्ञ करा. कोणता यज्ञ करा, तुमच्या पत्रिकेप्रमाणे जी देवता तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. हे पण असतं की कोणती देवता तुम्हाला लवकर फलप्राप्ती करून देईल किंवा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल, मग त्या देवतेची उपासना तुम्ही करणं जास्त श्रेयस्कर असतं. आता पण मी एक बघितलं ना, बऱ्याचदा लोकांना ह्या गोष्टींचं ज्ञान नसतं. तर आजकालचं आता धावपळीचं इतकं जग आहे की बाबा किती पटकन आम्ही घर घेतोय, भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात जायचं. काय बाबा, काय नुसतं गणेश पूजन केलं, नुसतं कलश पूजन केलं आणि लोक राहायला लागले. पण जसजसे त्यांना प्रॉब्लेम यायला लागतात
तसं मग त्यांना की अरे यार आपण ही पूजा करून घेऊ, हे वास्तुशांत करून घेऊ. तर मग जेव्हा तुम्ही राहायला जाता आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हे उपाय करता तरी सुद्धा त्याचे सेम रिझल्ट मिळतात? हो, रिझल्ट मिळतात. बघा, शेवटी काय, माणूस चुकीचा पुतळा आहे, बरोबर ना. जोपर्यंत एखाद्या मला हे वाक्य गोष्टीची खूप आवडलं, माणूस चुकीचा पुतळा आहे. पुतळाच आहे. वा. आणि बिंबीच्या खाली सगळेच अशुद्ध आहे. बिंबीच्या खाली सगळे शरीर मला मंदिर सांगितलंय बरोबर. शास्त्रात. बरोबर. मग इथून वरचा जो भाग आहे तो जितका शुद्ध ठेवू आपण कुठलंही कार्य करताना, म्हणजे बुद्धी आपली जेवढी स्ट्रॉंग राहील, जेवढी आपण गणपती बाप्पाची उपासना करू, तुमच्याकडे तर आहेच आहे, दत्तगुरूंची उपासना करू, तेवढं आपलं मन आणि शरीर हे सगळं पवित्र राहील. आणि ज्यावेळेस शरीर आणि मन एकत्र करून, एकत्र म्हणजे नाही का, पवित्र भावनेने एखादं डिसिजन घेतो त्यावेळेस ते चुकत नाही सहसा. पण त्यातूनही चुकलंच तर मग मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अवलंब करावा लागतो. ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, त्यातले उपाय असतील, हे करणं गरजेचं आहे. पण शक्यतो काय करायला पाहिजे, फक्त वास्तुशांती किंवा गृहप्रवेश याच्यावरती सीमित न राहता, नवीन घर डिझाईन करण्यापासून किंवा केलेलं घर तुमच्या प्रोफेशन, तुमच्या स्वतःसाठी किती लाभदायक ठरू शकतं आणि वास्तुशास्त्राप्रमाणे पण ते घर कसं आहे हे पाहून घर बुक करणं हे सगळ्यात बेस्ट आहे, श्रेयस्कर आहे. म्हणजे ते जेवढं तुम्ही कराल तेवढं जास्त म्हणजे त्रास तर होणार आहे. आज बिल्डर काय करतो, कोणताही बिल्डर असू दे, बांधकाम व्यावसायिक असू दे, त्याला कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त फ्लॅट बसवायचे. तो त्याच्या मनाने टॉयलेट करणार, तो त्याच्या मनाने हे करणार. काही लोक आहेत की जे म्हणजे नाही का वास्तूप्रमाणे करतात, पण मग ते 3 BHK 4 BHK पासून थोडंसं वास्तूप्रमाणे जातं. मग सर्वसामान्य लोकांना पूर्वी पण नव्हतं आणि आत्ता पण नव्हतं वास्तुशास्त्राचा म्हणजे गंधही नव्हता आणि त्याचं ते नशिबातही नव्हतं असं म्हणू शकतो. मग जे गावाकडं जे तुमच्या पूर्वजांसोबत झालंय तेच शहरामध्ये होत आहे आत्ता सुद्धा, है ना. पूर्वी जे राजे महाराजांबरोबर किंवा ते घराणे होते की ते त्या लक्झरीमध्ये आणि त्या ऐश्वर्यात राहिले, तेच आजही आहेत. हा, काही लोकांच्या कर्मामुळे ते कदाचित काही झालं असेल आणि इकडं सुद्धा तसंच आहे. काही लोकांनी योग्य वेळी ज्योतिष, वास्तुशास्त्र यांचा अवलंब केला म्हणून ते सक्सेस पण आहेत. पण कर्म हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याला तर काही पर्याय नाही. आणि नीतिमत्ता ह्या सगळ्यात मध्ये तुम्ही सगळं करताय आणि नीतिमत्ता जर चांगली नसेल तर केतू तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा किंवा ज्योतिषी असा किंवा काही असा, नीतिमत्ता सगळ्यात महत्वाची आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि एक असते इच्छा आणि एक असते शक्ती. तर इच्छा जी आहे ती राहू आहे. माझं जे मी हे केलेलं आहे त्याप्रमाणे सांगतो. इच्छा म्हणजे राहू, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला रथ पाहिजे, मला सोनं पाहिजे, मला सगळ्या गोष्टी पाहिजे, पण ती फक्त इच्छा आहे. म्हणजे त्याला काय म्हणू शकतो, मुंगेरी लाल के हसीन सपने. आणि त्याला शक्ती कधी मिळते, तर शक्ती मिळते ज्यावेळेस तुमचं अध्यात्म मजबूत असेल. म्हणजे सगळ्या गोष्टी जातात केतूकडं. केतू म्हणजे हेतू आहे तुमचा. हेतू जर शुद्ध असेल तर केतू तुमचा स्ट्रॉंग होणार है ना. आणि राहू कधी फळ देतो, तर ज्यावेळेस हेतू शुद्ध आहे, केतू मदत करतोय, अध्यात्म मदत करते, देव मदत करतोय, तर राहू तुमचं सगळ्या सृष्टीमध्ये पसरणारच आहे. तुमचं नाव असेल, तुमच्या सगळ्या गोष्टी असेल, चांगलं वेळ लागतो पण होतात गोष्टी होतात. आणि जे नवीन घर घेण्याच्या मागं लागलेत ना, घर व्हावं प्रत्येकाची इच्छा आहे, पण इतकी पण इच्छाशक्ती नको की ती तुमचं डिसिजन, अख्खं डिसिजन आयुष्याचं चुकवून टाकेल एक वास्तू. एक लक्षात घ्या, तुम्ही एक वास्तू घेता म्हणजे 20-25 वर्षाकरता तुम्ही गुलामगिरी पत्करता बँकेची. मग मला असं वाटतं की 5-10 वर्ष जर थांबले तुम्ही, आजकाल खूप चांगल्या सुविधा आहेत, म्युच्युअल फंड आहेत, ECS आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. इकडे गेले 5 वर्षासाठी जर तुम्ही हे केलं तर तुमच्या EMI कमी होईल. EMI एवढाच असावा. कारण मी पाहतोय रोज लोकांच्या समस्या बघतोय. पगार आहे 50,000, EMI चाललाय 1 लाख. तो म्हणजे काय, म्हणजे त्या गोष्टीचं हे नाही करत आहे तो. म्हणून मला असं वाटतं ना की ह्या सगळ्या गोष्टीची ना वेळोवेळी व्यवस्थित हे करून प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. जर समजा तुमच्या पत्रिकेमध्ये अशा योग चालू आहेत की 2 वर्ष बेस्ट आहेत पण पुढचे 5 वर्ष खडतर आहेत, तर घर घ्यायला पाहिजे का? नाही. बरोबर आहे ना. मग 7 वर्ष जाऊ दे ना, 5 वर्ष सुद्धा तुम्हाला जेवढे पैसे तुम्ही सेव्ह करा व्यवस्थित घ्या. करेक्ट. आय थिंक हा अँगल कधी आतापर्यंत आपल्या कुठल्याच पॉडकास्टवरती आलेला नाही, जो आज आलेला आहे. सो खूप छान आहे हा अँगल. आणि ह्याच नोटवरती मला जायचंय पुढच्या प्रश्नाकडे. मी आता रिसेंट टाइममध्ये एक केस अशी बघितली की एक
बाहेरच्या देशातली फॅमिली होती, त्यांनी तिथे घर घेतलं, वास्तुपुरुषाची स्थापना केली आणि एका पॉइंटला ना त्यांचा वास्तुपुरुष जो त्यांनी जमिनीमध्ये पुरला होता तो वरती आला. हम्म. तर मग अशा जेव्हा केसेस होतात तेव्हा ना मुळात आपल्या इथे वास्तुपुरुष कुठे ठेवायचं ह्याच्यावरच खूप कन्फ्युजन आहे. बरोबर. तर जर तुम्हाला एक स्टँडर्ड गाईडलाईन द्यायची झाली की वास्तुपुरुषाचे आपण कशी स्थापना करायला पाहिजे आणि त्याचा रेग्युलर काही पूजा वगैरे काही करायला पाहिजे का, तर ते काय सांगाल? वास्तुपुरुषाची रेग्युलर पूजा कधीच करू नये. हम्म. ठीक आहे. सणावाराला नमस्कार करू शकता, अगदीच वाटलं तर नैवेद्य दाखवू शकता. वास्तुपुरुषाचे जे स्थान आहे ते मुळात आग्नेय दिशाचे कायमस्वरूपी, म्हणजे कोणत्याही महिन्यात जर वास्तुशांती केली तर तुम्ही आग्नेय दिशा ही स्टँडर्ड जागा आहे. आग्नेय दिशेला ईशान्येकडे तोंड करून वास्तुपुरुष ठेवायला पाहिजे. का तर आग्नेय ही जी दिशा आहे सर्वोच्च दिशा आहे. अग्नी हे सर्वश्रेष्ठ तत्व सांगितले शास्त्राप्रमाणे. तर शास्त्राप्रमाणे आग्नेय सर्वोच्च दिशा आहे हे ठीक आहे, पण मग अग्नीचीच दिशा मंगळाचंच हे का, तर माणसाने कर्मप्रधान असावं. बरोबर. आणि जो वास्तुपुरुष असतो तो वास्तुपुरुष म्हणजे त्या घराचा मालकच असतो एका दृष्टीने. बरोबर. का तर वास्तुपुरुषाचं जर समजा पोझिशन योग्य जागी असेल, आग्नेय दिशा असेल तर तो कर्मप्रधान होईल, कर्तव्यप्रधान होईल. जर ईशान्येला ठेवलं तर तो सगळ्यांचं ऐकत बसेल. जी व्यक्ती आहे त्या घरात राहणारी आहे, तर ईशान्य दिशेला जी गोष्ट ठेवणार तुम्ही तर ती वस्तू किंवा ते तत्व तुमचं ऐकतं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ईशान्य दिशेला जर वास्तुपुरुष ठेवला तर वास्तुपुरुष तुमचं ऐकल, पण त्या मूळ मालकाला, त्या घराच्या मालकालाही सगळ्यांचं ऐकत बसावं लागेल. नोकरी असेल, बिझनेस असेल, लोक येऊन शिकवून जातील त्याला. तर त्यासाठी आग्नेय दिशा सांगितलेली आहे. आग्नेय दिशा अशी आहे की त्या ठिकाणी कोणतंही जे काही काम आपण, बिझनेस असेल, कोणतीही गोष्ट असेल तर ती सकारात्मकतेच्या दृष्टीने थोडंसं वाईट वाटेल समोरच्याला, पण ते काम होऊन जाईल असं आहे. त्यामुळे आग्नेय दिशेला वास्तुपुरुष ठेवायला पाहिजे. अच्छा. आणि जसं आता मी म्हटलं की बेसिक असे वास्तूचे, आता प्रत्येक व्यक्तीला ज्याला वास्तुशास्त्राचा एखादा तज्ज्ञ आपल्या घरी किंवा जागेवरती नेणं शक्य नसेल, पण बेसिक जर तुम्हाला सांगायला पाहिजे की ह्या 4 गोष्टी तुम्ही कोणतेही घर घेताना बघायला पाहिजे, तर त्या कोणकोणत्या? बघा, हे खूप वर्षांचं, 5-10 हजार वर्षापूर्वीचं सगळं जे काय आहे मॅथडॉलॉजी आहे, शास्त्र आहे. तर असं करू नका. तुम्ही त्यातल्या त्यात चांगल्या ज्योतिष वास्तुतज्ञ व्यक्तीला पाचारण करा. 5-25 लाख रुपये मिनिमम तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ऑपरेशन कसं करायचं असं डॉक्टरला जर विचारलं तर तो कसं सांगेल की बाबा तुम्ही करून टाका, हा मी इथनं तुम्हाला फोनवरनं सांगतो, तर ते चुकीचं वाटतं मला. कारण वास्तू घेताना बघा कुंडलीचाही अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मग वास्तू घ्यायला पाहिजे. हां, काही लोक असतात की ते जन्मजात चांदीचा चमचा घेऊन आलेले असतात. ते 1 नाही 10 प्रॉपर्टी घेतात, कारण ते कुंडलीत योग आहे. पण जो माणूस कष्ट करून 1,00,000, 2,00,000, 5-10 लाख रुपये साठवून ते इन्व्हेस्ट करतोय कुठंतरी, आधीच त्याचं मन कुठंतरी डोलायमान आहे, मग तो 50 रुपये 100 रुपयाचं पुस्तक घेऊन येईल, नाही खरंच ना, आणि मग म्हणेल मी ऑपरेशन करणार. तर ते त्यातून काय होणार आहे, ते ऑपरेशनही चुकणार आणि त्याचे डिसिजनही चुकणार. आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की जन्मजात कुंडलीतील ग्रहांमुळं तुमचे जे दोष येतात जन्मतः, ते दोष कुठंतरी थांबवल्याशिवाय नवीन वस्तू घ्यायला नाही पाहिजे, या मतावर मी ठाम आहे. बरोबर. जर तुम्ही तसं केलं की बाबा नाही, मी आहेत ते दोष ते राहतील आणि मी दुसरीकडे घर घेईल, नवीन घर बघील आणि घेईल, तुम्ही जन्मात घेऊ शकत नाही. खरं. का नाही घेऊ शकत? तर जर असं समजा बन गार्डन पोलीस चौकीमध्ये तुमच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे आणि तुम्ही कॅम्पमध्ये, नाही संभाजीनगरमध्ये किंवा आणखीन कुठल्या तरी शहरात जाऊन घर शोधतायत, तर पोलिसांचं जर नेटवर्क एवढं मोठं आहे तर वास्तुपुरुषाचं नेटवर्क केवढं मोठं आहे, तो तर सगळीकडे आहे. यत्र तत्र सर्वत्र. वास्तूतल्या देवता बदलत नाहीत, तत्व बदलत नाहीत, तुमचे कर्म बदलत नाहीत, तर मग ते तुम्ही कसं काय पळून जाऊ शकता, त्यापासून दूर नाही जाऊ शकता. समजा तुमच्या वास्तूमध्ये दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला किंवा इतर कोणत्याही दिशेला जर दोष आहे, दोष काय असू शकतो, तर अडगळ असू शकते, टॉयलेट असू शकतं, किंवा तो झोनच कट असू शकतो. तर झोन कट आहे किंवा तो दोष आहे आणि तो तसाच ठेवून तुम्ही म्हणताय की नाही मी चांगलं घर घेणार, तर ती दक्षिण दिशेची जी देवता आहे किंवा तो ग्रह आहे तो नीट झाला
असं समजून तुम्ही गेलात तर होणार काय, नवीन घरामध्ये तुम्हाला सगळे ईशान्येचे कटच भेटतील किंवा नैऋत्याचे कटच भेटतील, असेच घरं तुम्ही चॉईस करा. बरोबर बरोबर. आणि पूर्वी बघा एक म्हणायचे की बाबा रिश्ता हमेशा बराबरी में व्हायचा होता है. तर रिश्ता हमेशा बराबरी में होता है म्हणजे काय, तर आणखीन एक गोष्ट आहे, जर तुमचे पितृदोष असतील तर त्याचेही पितृदोषच आहेत. म्हणजे मुलीकडच्यांचा पण तोच सेम दोष असतो आणि मुलाकडच्यांचा. मी खूप ऑब्झर्व केलं या गोष्टींना की ज्यांच्या घरामध्ये नैऋत्याचा दोष आहे त्यांच्याच घरामध्ये मुलाकडच्यांकडे पण नैऋत्याचा दोष आहे, तिथंच टॉयलेट आहे, तोच झोन कट आहे, तिथंच दरवाजा आहे, अशा गोष्टी आहेत. म्हणजे ते सुद्धा सगळं ठरलेलं असतं. मला या त्याच्यानंतर आता 2-3 महत्वाचे प्रश्न आले. म्हणजे मी जे विचारणार होतो त्याच्याऐवजी पण तुमच्या बोलण्यात मला एक 2-3 प्रश्न आले ते विचारतो. सगळ्यात पहिला तुम्ही प्रश्न मगाशी बोलता बोलता म्हणलात की एखादा चांगला ज्योतिषी किंवा वास्तू एक्सपर्ट घेतला पाहिजे की जो आपल्याला घर घेण्यासाठी मदत करेल. मग आता ह्याच्यामध्ये मला सांगा, चांगला ज्योतिषी निवडायचा म्हणजे कसा आणि त्याला काय प्रोसेस असली पाहिजे? बघा, साधी गोष्ट आहे. एक तर त्याचं काहीतरी क्वालिफिकेशन पाहिजे. जसं ज्योतिषशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, त्याच्यामध्ये सुद्धा खूप क्वालिफिकेशन आहे आजकाल. खूप चांगले चांगले कोर्स असतात. ते केल्यानंतर, खर्च केल्यानंतर, शिकल्यानंतर, काही केस स्टडी झाल्यावरती तो व्यक्ती तज्ज्ञ होतो त्यात. आता हे कसं ओळखायचं, वास्तुतज्ञाच्या बाबतीत थोडंसं अवघड आहे ओळखणं की ह्या माणसाला वास्तू समजतात. तर त्याच्या केस स्टडीज बघू शकता तुम्ही की वास्तू बघण्यासाठी व किती कामं केले तुम्ही विचारू शकता. तुम्हाला बोलण्यातनं ते समजून येईल की बाबा हां, त्या माणसाने खूप चांगले काय काय केस स्टडी आहेत त्याच्याकडं, किती लोकांना काय अनुभव आले, अभिप्राय असतात आजकाल, रिव्ह्यू पण असतात. ते खरे खोटे असू शकतात, त्याबद्दल काही दुमत नाही. पण ते कळतं साधारण की बाबा समोरच्या व्यक्तीला वास्तुशास्त्राचा अभ्यास आहे की नाही. आता राहिला प्रश्न ज्योतिषशास्त्राचा. ज्योतिषशास्त्रात काय झालं आहे की आपली कुंडली घ्यायची, एखाद्या ज्योतिषाला फोन करायचा किंवा ओळखीतल्या व्यक्तींना विचारायला लाज वाटते की नाही का. आता समजा आधीशजींना जर त्यांच्या नातेवाईकांनी विचारलं की तुम्हाला कोणते ज्योतिषी उत्तम वाटत आहेत, तर आधीशजी सांगतील की नाही की बाबा ही व्यक्ती मला जरा विश्वासार्ह वाटते, तुम्ही यांच्याकडे जा. तर हे विचारायला सुरुवात झाली पाहिजे कुठेतरी की ओळखीतल्या व्यक्तीला ज्याचं भविष्य खरं ठरलंय, ज्याच्याबद्दल तुझं खरं ठरलंय का, ठीक आहे मग मी जातो, असं व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्योतिषाकडे जाताना कधी पण तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगूच नका कुणालाही. तुम्ही जन्मतारीख वेळ द्या, त्याचं काम आहे तो तर करल. आधीचे 10-20 वर्षाचे काही घटना म्हणजे सिरियल वाईज जरी तो सांगू शकला तर तो उत्तम ज्योतिष आहे. आत्ता तुमच्या आयुष्यात काय झाले, समजा 10-5 वर्षातलं काही विसरला असाल तुम्ही की कधी ॲक्सिडेंट झाला, कधी तुमच्या आयुष्यात प्रगती झाली, कधी तुम्ही काय काय केलं. चुका पण करतो माणूस, तर चुका पण सांगू शकतो ज्योतिषी नाही का. आयुष्यात कोणीतरी येतं, कोणत्या तरी घटना घडतात, ते नेमका कोणता पिरियड होता हे जरी सांगितलं तरी तुम्हाला कन्फर्म होईल की हा ज्योतिषी खरंच अभ्यासू आहे आणि त्याला काहीतरी येतं. आणि आत्ता सध्या काय चालू आहे हे तर माहितीच असतं की तुम्ही नोकरीच्या शोधात आहात, नोकरी नाही आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कुणीतरी आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तो ओळखू शकला तर निश्चित तो चांगला ज्योतिष आहे. त्याच्याकडे तुम्ही कन्सल्ट करा आणि तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेल. ओके, कमिंग बॅक टू द पॉइंट ऑफ द वास्तूमध्ये तुम्ही आता बोललात की जर तुमच्या पितृदोष किंवा तुमच्या कुंडलीचे दोष असतील तर तसेच ऑटोमॅटिकली तशाच वास्तू तुम्ही सिलेक्ट केलं तर तशाच प्रकारचा लाईफ पार्टनर तुम्हाला मिळतो. निश्चित. व्हॉट विल यू सजेस्ट की कोणतेही घर घेण्याच्या आधी पहिल्यांदा तुमची पत्रिका दाखवा, तो दोष निवारण करा. पत्रिका दाखवा, त्याच्यानंतर तुमच्या पत्रिकेप्रमाणे वास्तू दोष कुठे आहेत ते ओळखा आणि त्याच्यावरती पहिली रेमेडी करा आणि मग नवीन घर घ्या. तुमच्या वास्तूत तो दोष कधीच येणार. हो, म्हणजे जर समजा असं समजा की ईशान्य पूर्व दिशेला तुमच्या वास्तूत दोष आहेत तर तुम्हाला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम होतात, 100% होतात. ईशान्येला असेल तर मी म्हणणार नाही कॅन्सर बिन्सर सगळे जे लोक घाबरवतात त्या पद्धतीने, पण होऊ शकतं की कुणाला तरी आधी झालेला आहे. त्याच्यावरनं पण तुम्ही समजू शकता की ईशान्येला टॉयलेट आहे तर खरंच कॅन्सर झाला आहे. त्याच्यानंतर माणूस काय असतं की ईशान्य म्हणजे वास्तुपुरुषाचं डोकं आणि तेच तुमचं पण डोकं आहे. म्हणजे जिथं जिथं वास्तुपुरुषाचे जे जे अवयव येतात त्या अवयवाशी रिलेटेड तुम्हाला जर समस्या आली, प्रॉब्लेम आला तर तुमच्या वास्तूत ती झोन कुठे ना कुठेतरी मिस आहेत, काहीतरी प्रॉब्लेम आहे. पटकन सांगू शकाल की वास्तुपुरुषाचे अवयव कोणकोणते काय काय दिशेला असतात? हां, ईशान्य दिशेला डोळे आणि डोकं येतं. ईशान्य आणि पूर्वेच्या मध्ये 12 जे आपले हे असतात मेंदूच्या नसा, त्यांच्याशी संबंधित गोष्टी येतात. छाती जी असते ती तुमची
उत्तर आणि पूर्व दिशेच्या आग्नेय दिशेच्या आसपास येते. तुमचा कोपरा जो असतो तो आग्नेय दिशेला येतो. त्याच्यानंतर मणका जो असतो तो सरळ नैऋत्य ते ईशान्य या झोनमध्ये येतो. त्याला सगळ्यात जसं आपल्या शरीरामध्ये मणका सगळ्यात महत्त्वाची स्पायनल कॉर्ड सांगितली जाते, तसंच वास्तूमध्ये की ह्या ईशान्य ते उत्तरेमध्ये कुठलाही पिलर नको किंवा कुठलाही डक्ट नको. ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर त्या घरातल्या लेडीज जास्त असतात, त्यामुळे लेडीजला जास्त समस्या येते. ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ब्रह्मस्थानामध्ये डक्ट आहे ईशान्य ते पूर्वेच्या मध्ये, त्या बऱ्याचशा स्त्रियांना असे प्रॉब्लेम जाणवतात की स्पायनल कॉर्डशी रिलेटेड वगैरे असे. मला तुम्हाला याच नोटवरती ना एक विचारावंसं असं वाटतं. मी ना एक रिसेंट टाइम मध्ये खूप छान कोट वाचला होता की आपण आपल्या आयुष्यातला जवळजवळ 2/3 वेळ ज्या घरामध्ये घालवतो ते घर व्यवस्थित असणं, ते वास्तूच्या दृष्टीने योग्य असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यावरती कुठेतरी ना नीट अभ्यास आणि हे करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे ना ते घर व्यवस्थित घेणं, त्याच्या सगळ्या दिशा व्यवस्थित असणं हे चांगलं असतं. पण जसं मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की बाबा एखादं घर तुमच्या त्या पत्रिकेतल्या ह्याला लागून येतं, म्हणजे एखादा व्यक्ती भसाबस घरच घेत सुटतो आणि एखाद्या व्यक्ती काय आयुष्याच्या 60 पर्यंत सुद्धा प्रयत्न केला तरी त्याचं घर होत नाही. तर हे कोणते काही राजयोग आहेत का आपल्या पत्रिकेमध्ये? निश्चितच ज्यावेळेस देणारा देतो त्यावेळेस छप्पर फाडके देतो म्हणतात. करेक्ट, बरोबर. तर पत्रिकेत तसे योग असतात, पण हे सगळं थांबतं कधी ते सांगतो तुम्हाला. हे थांबतं तेव्हा ज्यावेळेस वेदांनी सांगितलेल्या आज्ञेचं आपण उल्लंघन करतो आणि ज्यावेळेस तुम्हाला अहम जागृत होतो, अहंकार जागृत होतो, त्यावेळेस यांचं सगळं भस्मसात होऊन जातं. बरोबर. आणि जे लोक बिचारे 50-60 वर्षापर्यंत कष्ट करतात आणि त्यांचं घरच होत नाही, तर कुठे ना कुठेतरी त्यांच्या DNA मध्ये सुद्धा ते असतं की नाही का, जे ज्या वयात ज्या वेळेला ते योग्य पद्धतीने डेअरिंग करायला पाहिजे ती करू शकत. तर हे सगळ्यात महत्त्व. आणि माणसाने आयुष्यात आहे ना आलेली संधी कधी सोडू नये. कधी कधी चांगली होईल, वाईट होईल माहीत नाही, पण जर सारासार विचार करून जर संधी आली तर ती ग्रॅब करायला पाहिजे. बरोबर. मग घराची असू दे किंवा कशाचं. बरेचदा असं दुःख होतं प्रत्येकाला आयुष्यामध्ये. एक प्रॉपर्टी आलेली असते, पैसे असतात, पण त्यावेळेस जर घेतली असती तर फार मजा झाली असती. अगदी बरोबर. आणि मोस्ट ऑफ द लोक याला रिलेट करतात की अरे त्यावेळेला थोडंसं डेअरिंग केलं असताना झालं असतं. जिंदगी कुछ और होती. जसं की सांगवीमध्ये, नवी सांगवी जुनी सांगवीमध्ये 2002 साली 16,000 रुपये गुंठा होता. 16,000 सांगवीमध्ये. समजा बजेट एखाद्याचं नसेल तर त्यावेळेस त्यांनी 8,000 रुपये गुंठ्याने पण जरी जमीन घेतली असती पिंपळे गुरवला तर आज त्या जमिनीची किंमत करोडोमध्ये असते. बापरे. हो, आज आहे. आणि ऑलरेडी 1 कोटी 2 कोटीच्या खाली तिथं जमीन नाही आहे. तसंच इकडं वाकड वगैरे सगळं. पण डेअरिंग करायला पाहिजे आणि होतात जर तुमची इच्छाशक्ती चांगली असेल. आणि खरं सांगू, जर व्यक्तीने ज्योतिष पाहिलं नाही, वास्तुशास्त्र पाहिलं नाही तरी चालेल, पण कुठे ना कुठेतरी आपले जे ऋषीमुनी आहेत त्यांनी जी जीवन जगण्याची कला सांगितली आहे ती जरी जगायला सुरुवात केली ना तर माणूस निम्मा सक्सेस होऊ शकतो. अगदी अगदी. पहाटे 4 वाजता उठणं, 5 वाजेपर्यंत कमीत कमी तुमचं सूर्याला अर्घ्य देणं किंवा नित्यकर्म उरकूनच अर्थात सगळ्या गोष्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही पॉझिटिव्ह होता आपोआप. आणि सूर्यनारायणाची उपासना करणं, रोज सूर्याला अर्घ्य देणं. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आणि प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे ते की सूर्याला रोज अर्घ्य सूर्य उगवायच्या आत द्यायला पाहिजे. पूर्वी ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र सुद्धा, म्हणजे हे सगळेजण अर्घ्य द्यायचे. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात अग्निहोत्र होतं. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचे. प्रत्येक व्यवहार दिवसा व्हायचा. आज रात्री व्यवहार होतात, त्यामुळे माणूस अडचणीत येतोय. रात्रीचे व्यवहार सगळे असुरी, त्याला सूर्याची साथच नाही. जर सकाळचे व्यवहार केले तर तुम्हाला सांगतो त्याला सूर्याची साथ मिळेल आणि ज्याचं सत्य असेल त्याला न्याय मिळेल. वा 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 वा. त्यामुळे सकाळच्या वेळेला व्यवहार करणं फार आवश्यक आहे. मोस्ट ऑफ मी पाहतोय की रात्रीच्या वेळेस संध्याकाळी या, भेटू, आपण बोलू, चर्चा करू, तर हे बंद झालं पाहिजे. आणि चर्चेची जागा पण तुमच्या हातात आहे निवडण्याची, तर ती चांगली पाहिजे, शुद्ध पाहिजे, सात्विक पाहिजे. आणि आज हे मला अगदी खास मेन्शन करायचं की पहिल्यांदा आमच्या पॉडकास्टवरती आम्ही इतक्या लवकर शूट करतोय आणि थँक्स टू यू सर. आणि हळूहळू ना आता मला गप्पांच्या शेवटाकडे जायचंय. खरं आज ना मी एक वेगळ्या अँगलने विचार करून, पण आपल्या गप्पांनंतर ना खूप वेगळ्या पद्धतीने आज मला सुद्धा ज्योतिष आणि वास्तू आणि
ओव्हरऑल आपली चांगली कर्म ती किती महत्वाची ते खूप कळतं. महत्वाचे. तरी सुद्धा एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारावा वाटतो की सध्या खूप जनरलाइज रेमेडीज आलेल्या आहेत की उत्तरेकडे पाण्याचा फोटो लावा, नाहीतर 7 घोड्यांचा फोटो लावा, नाहीतर उगवत्या सूर्याचा फोटो कुठे सूर्याला लावा. तर ह्या गोष्टी खरंच वर्क करतात का? वर्क करतात, उत्तम प्रकारे करतात, पण सगळ्यांसाठी नाही. हम्म. आता समजा तुमच्या पत्रिकेमध्ये सूर्य वीक आहे, बघा बरं का, सूर्य अष्टमेश आहे, म्हणजे तुमचं मकर लग्न आलं. मकर लग्न जर तुमचं असेल 10 आकडा आहे, तुम्ही नंतर कुंडली दाखवू शकता. बरोबर. अष्टमेश जर सूर्य आहे आणि तुम्ही पूर्वेकडे सूर्याचं जर हे लावलं तर तुम्ही अडचणीत याल. अलग लक्षात. त्यामुळे जनरलाइज रेमेडी सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी नसतात. त्या स्पेशलाइज डॉक्टरकडनंच तुम्ही गोळी घेतली पाहिजे, औषध घेतलं पाहिजे की बाबा मला बुधाचं करायचं आहे का शुक्राचं करायचं आहे, मी म्हणजे कोणत्या ह्याच्यात आहे. त्यानंतर तुमचा जन्म सकाळचा आहे का संध्याकाळचा आहे याच्यावरती पण डिपेंड आहे. तुमचं कृष्ण पक्षात आहे का शुक्ल पक्षात आहे, ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहे. तुम्ही शुक्ल पक्षात जन्मलेल्या व्यक्तीला कृष्ण पक्षातले उपाय सांगितले तर नाही चालणार आहे ना. त्याच्यासाठी उत्तरायण दक्षिणायन ह्या पण गोष्टी आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल पंचांगात सुद्धा अगदी मी तुमच्या कॅमेऱ्यासमोर सांगतो, जे मुहूर्त देतात ते सगळेच मुहूर्त काय उपयोगी आहेत असं नाही आहे. आश्लेषा नक्षत्रावरती पण वास्तुशांती सांगतात. म्हणजे खूप हे नक्षत्र आश्लेषा झालं, कृत्तिका झालं, ठीक आहे, एखाद्याच्या कुंडलीत ते योग असतात चुकीच्या ह्याच्यावर करायचे म्हणून तो ते नक्षत्र पकडतो. पण मुहूर्त वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. महिनासुद्धा जसं की वैशाख महिना आहे, मार्गशीर्ष महिना, या दिवसामध्ये जर वास्तू रिलेटेड कामं केले तर जास्त सक्सेस मिळण्याचे चान्सेस वाढतात. आणि त्या काळात जर वास्तुशांती केली तर उत्तम राहतं. पण आता मी जर असं सांगितलं की फक्त वैशाख महिन्यातच करा तर ते सगळ्या माझ्या पुरोहित मित्रांसाठी पण त्रासदायक आणि प्रत्येकाला ते जमतं असं नाही. आणि कसं असतं की पत्रिकेमध्ये जसं मग अशी सांगितलं दशा महादशा अंतर्दशा, त्यावेळेला तो योग येतो आणि त्यावेळेला ती व्यक्ती भेटते आणि त्याच पद्धतीने त्या गोष्टी घडतात. पण हे सगळं करत असताना कुठेतरी सत्सद्विवेक बुद्धी, तुमचं अनुष्ठान, उपासना मात्र आवश्यक आहे. याच नोटवरती आजचा एपिसोड जरी संपत असेल, जरी आमची कोणाची इच्छा नाहीये तरी गप्पांमध्ये मला एक पुढचा पॉडकास्टचा विषय इथं सुचलेला आहे आणि मी गुरुजींना ऑलरेडी सांगितलं की आपण त्याच्यावरती एपिसोड करतोय. तो तुम्हालाही हवा असेल तर खालती कमेंटमध्ये सांगा. ते म्हणजे ज्या पद्धतीने आज गुरुजींनी दशा महादशा अंतर्दशा ह्या समजावल्या, मला असं वाटत नाही की ते याच्या आधी कोणी शिकवलेलं असेल किंवा समजावलं असेल. आणि आपल्या पॉडकास्टचं नावच भविष्य शाळा आहे. ही शाळा आहे तिथे आपण सगळ्यांनी एकमेकांना ज्ञान द्यायचं आणि शिकायचं आहे. सो लवकरच गुरुजींबरोबर दशांतरदशेवरती सुद्धा एक नवीन भाग आम्ही घेऊन येऊ. तोपर्यंत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, अजून आम्ही कोणकोणते विषय घ्यायला पाहिजेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. गुरुजी, आम्हाला तर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. मला सुद्धा खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुमचे जे प्रश्न होते ते अतिशय अभ्यासू होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य आणि सर्वच लोकांना ते फायदेशीर ठरणार होते. खरं तर जेवढा उहापोह ज्योतिष आणि वास्तुशास्त्राशी संबंधित आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये झाला तो मला नाही वाटत एवढं डीपली कुठल्या पॉडकास्टमध्ये झाला असेल. आणि जे निखळ जे मनातून आलं ते मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यातूनही काही माझ्याकडनं कमतरता राहिली असेल तर मी निश्चितपणे गणपती बाप्पाच्या चरणी फर्स्ट टाइम की आपण इतकं प्रांजळपणे ह्या सगळ्या गोष्टी हे करतोय. निश्चित. सो गप्पांचा प्रवास जरी इथे थांबत असला तरी भविष्य शाळेवरती जे वेगवेगळे व्हिडिओज आहेत, शॉर्ट्स आहेत, हे येत राहणार आहेत. सो चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.